नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे. 1800 पेक्षा जास्त जागा यामध्ये आलेल्या आहे. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील, अपलोड कशा पद्धतीने करायची याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर सर्वप्रथम या वेबसाईटवर यायचं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. 20 ऑगस्टपासून फॉर्म सुरू झाले ते 9 सप्टेंबर 2024पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. क्लिक हिअर टू ॲडव्हर्टाइजमेंटवरती क्लिक करा. येथे तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिलेली आहे. व्यवस्थित सर्व जाहिरात बघायची, कुठे तुमचा फॉर्म भरायचा आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागात वगैरे व्यवस्थित चेकआउट केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन दिसतं आहे, त्यावरती क्लिक हिअरवरती क्लिक करतो. मी सर्व जाहिरात वगैरे बघतो आणि फॉर्म सुरू करतो. क्लिक हिअरवरती क्लिक केल्यावर या ठिकाणी नोटिफिकेशन क्लोज करा. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन बघा आणि या ठिकाणी तुम्हाला आय ॲग्री, मी सहमत आहे, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. तुम्हाला काही सूचना दिल्यात, व्यवस्थित सूचना वाचायची. आता पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची. उमेदवाराचे पहिले नाव, स्वतःचे नाव टाका. उमेदवाराचे मधले नाव या ठिकाणी वडिलांचे नाव, आडनाव या ठिकाणी तुमचं आडनाव टाकायचं. तुमच्या नावात बदल झाला असेल तर होय करा, येस करा आणि काय बदल झाला आहे तो टाकायचा. नसल नावात बदल झाला डायरेक्टली नो करायचं. फादर नेम या ठिकाणी वडिलांचं नाव टाका. नंतर मदर नेम आईचं नाव टाका. खाली डेट ऑफ बर्थ टाकायची. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली समोर इथं वर्ष, महिने आणि दिवस ॲटोमॅटिकली दाखवले जातील. खाली यायचं जेंडर विचारलं आहे, मेल फिमेल, काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर निवडा. नंतर समोर मोबाईल नंबर दिला आहे, मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर क्रमांक परत टाकायचा आहे कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये. नंतर खाली या ईमेल आय डी टाका. नंतर परत कन्फर्म ईमेल ॲड्रेसमध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा. एक्झाम सिटी निवडायच्या 3 या ठिकाणी तुम्हाला ज्या कम्फर्टेबल असतील अशा प्रकारे 3 सिटी निवडून घ्या. छत्रपती संभाजीनगर निवडतो. तुम्हाला जे निवडायचे असेल ते यापैकी 3 सेंटर तुम्हाला कंपल्सरी निवडायचे आहेत. निवडल्यानंतर खाली नोट दिसतं, या ठिकाणी याला कन्सल्टला टिक करायचं आणि जनरेट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एक कॅप्चा येईल. हा कॅप्चा या ठिकाणी बघायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट करायचं. तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा. OTP व्हॅलिडेट सक्सेसफुली अशा प्रकारे येईल. आय ॲग्रीवरती क्लिक करा. हा कॅप्चा कोड दिसतोय, कॅप्चा कोड व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा आणि रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. मी कॅप्चा टाकून घेतो आणि रिव्हेरीफायवरती क्लिक करतो. रिव्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेली सर्व इन्फॉर्मेशन दाखवलं जाईल. तुमचं नाव, तुमचं या ठिकाणी वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, तुमचं मोबाईल नंबर, ईमेल ID सर्व बरोबर आहे का चेक करायचं आणि या बॉक्सला टिक करत घ्यायचं आणि सबमिट करा. आर यू शुअर विचारेल तर शुअरवरती क्लिक करा. तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. गो टू ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं. या ठिकाणी थोडी लोडिंग होईल. आता बघू शकता 5 स्टेपमध्ये फॉर्म कंप्लीट करायचा आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲडिशनल, कम्युनिकेशन, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा. या नोटला टिक करा की मी जाहिरात पूर्ण व्यवस्थित वाचलेली आहे. नंतर खाली या. खाली आल्यानंतर पदाची निवड करा. पोस्ट नेम या ठिकाणी पोस्ट दिली, ती पोस्ट या ठिकाणी निवडून घ्यायची. ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिली. नंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन दिली. मॅरिटल स्टेटस निवडा, मॅरिड, अनमॅरिड, विंडो, काय जे असेल डायव्हर्स वगैरे झालेलं असेल ते या ठिकाणी निवडून घ्यायचं. नंतर खाली यायचं एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल. या ठिकाणी नॅशनॅलिटी तुमची इंडियन सिलेक्ट करायचं आहे. नंतर विचारलं आहे आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, तर यस या ठिकाणी महाराष्ट्राचं आपलं डोमेसाईल आहे. नंतर खाली बघा तुमचं डोमेसाईल कोणी दिलं आहे त्या प्राधिकरणाचं नाव, मग SDO असेल किंवा तहसीलदार असेल, काय जे असेल ते या ठिकाणी टाकायचं. तर आपलं SDO म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसरना या ठिकाणी आपलं डोमेसाईल इश्यू केलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा SDO टाकून घेतो. अशा पद्धतीने टाका.
खाली डेट टाकायची, कोणत्या तारखेला तुमचं या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं आहे आणि सर्टिफिकेटचा अनुक्रमांक म्हणजे सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा. नंतर कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरी, तुमची कोणती कास्ट, SC ST VJ NTD काय जे तुमची कास्ट असेल OBC ती कास्ट या ठिकाणी निवडा. तर मी एक कास्ट निवडतो. नंतर या ठिकाणी त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीमधून फॉर्म टाकायचा आहे की ओपन, तर आपण कॅटेगरी निवडून घेतो. नंतर खाली यायचं आहे तुमचे इश्यू ऑथॉरिटी प्राधिकरणाचे नाव. परत विचारलं आहे तुमचे कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं आहे, मग SDO असेल किंवा तहसीलदार असेल, कोणी इश्यू केलं असेल ते या ठिकाणी टाकून द्यायचं. नंतर तुमचं सर्टिफिकेट कोणत्या तारखेला काढले ती तारीख टाका. कास्ट सर्टिफिकेट सिरियल नंबर टाकायचा आहे, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची टाकून द्या. खाली या ठिकाणी व्हॅलिडिटीची इन्फॉर्मेशन नाही टाकली तरी या ठिकाणी काही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही, ती कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी नाही आहे. खाली या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, या ठिकाणी तुमचं परत विचारलं इश्यू ऑथॉरिटी कोण आहे, कोणत्या अधिकाऱ्याने या ठिकाणी दिलं, तर SDO. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचं कोणत्या तारखेला दिलं आहे. नंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सिरियल नंबर, तुमच्या सर्टिफिकेटचा सिरियल नंबर म्हणजे नंबर द्या. आता मोल मार्क ऑफ फिजिकल आयडेंटिफिकेशन, तुमच्या चेहऱ्यावर शरीरावर काही खून आहे का ती द्यायची. समजा चेहऱ्यावर तीळ आहे तर मोल ऑन फेस, किंवा कट असेल तर मोल ऑन कट. मग राईट हँड काय तुमच्या शरीरावर जी खून असेल ती द्यायची. खाली यायची ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, अशा प्रकारे पासपोर्ट, तुमचं बँक अकाउंट काहीही देऊ शकता. यापैकी एक कंपल्सरी तुम्हाला द्यायचं. तर आपल्याकडे पॅन कार्ड आहे म्हणून पॅन कार्डला मी यस करतो. बाकीचे या ठिकाणी सर्व ऑप्शन नो करायचे. पॅन कार्डचा नंबर टाका आणि पॅन कार्डवरती तुमचं जसं नाव आहे त्या पद्धतीने नाव टाका. बाकीचे सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी नो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे, बाकी इन्फॉर्मेशन नो करायचं आहे. माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने टिक करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. डाटा सेव्ह सक्सेसफुल. आता द्यायची तुमची ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ॲडिशनलमध्ये बघा तुम्ही निशासकीय संस्थेत कर्मचारी वगैरे आहात का विचारलं आहे, किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका जल प्रकल्पासाठी प्रकल्प बाधित आहात का, असेल तर होय, नसेल तर नाही करायचं आहे. नंतर ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पातील 28 प्रकल्पग्रस्तांच्या यादीत तुम्ही आहात का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही. नंतर विचारलं आहे भूकंपग्रस्त आहेत का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. खाली यायचं आहे आपण पदवी किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहात का, असेल तर होय करायचं, नसेल तर डायरेक्ट या ऑप्शनला नाही क्लिक करायचं. खाली यायचं आहे खाली विचारलं आहे तुम्ही या ठिकाणी बघा तुम्ही माजी सैनिक आहात का, असेल तर होय करायचं, नसेल तर डायरेक्ट नाही करायचं. आपण अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू वगैरे जर असेल तर होय करा, नसेल तर नाही करायचं. नंतर आपण 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेली व्यक्ती आहात का, असेल तर होय, नसेल तर नाही. तुम्ही स्वातंत्र्य सैनिक नामांकित केले आहे का विचारलं आहे तुम्हाला, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. नंतर विचारलं आहे ऑर्फन तुम्ही अनाथ आहात का, असेल तर होय, नसेल तर नाही. तुमच्या अकॉर्डिंग येस नो या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं. नंतर विचारलं आपण यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला प्रतिबंधित केलं, असेल तर होय, नसेल तर नाही. तुमच्या विरुद्ध FIR दाखल झाला असेल तर होय, नसेल तर नाही. नंतर बघा तुम्ही कधीही गुन्हेगारी प्रकरणात अटक वगैरे झाला असेल तर होय, नसेल तर नाही. कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला असेल तर होय, नसेल तर नाही. नंतर विचारले फौजदारी प्रक्रियेत तुमच्या सुरक्षेच्या कारवाई अंतर्गत शांतता भंग म्हणून तुमच्यावर कारवाई वगैरे करण्यात आली किंवा बंधप्रत लिहून घेण्यात आलं आहे का तुमच्याकडून, झालं असेल तर होय, नसेल तर नाही करायचं. नंतर तुमच्याविरुद्ध कधी शाळा महाविद्यालय विद्यापीठाकडून किंवा अनुचित वर्तणुकीबाबत कधी कारवाई करण्यात वगैरे आली आहेत का, असेल तर होय, नसेल तर नाही. कोणत्याही न्यायालयाने तुमच्याविरुद्ध फौजदारी वगैरे कारवाई केली का, तुमच्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन या ठिकाणी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहेत का विचारलं. तुमच्या अकॉर्डिंग येस नो करून सेव्ह नेक्स्ट करायचं. कम्युनिकेशन डिटेल्स द्यायचं, तुमचा पत्ता द्यायचा आहे, ॲड्रेस लाईन 1 कंपल्सरी आहे. नंतर कंट्री निवडा, तुमचं महाराष्ट्र राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. नंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. नंतर तुमचा या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. हाच तुमचा कायमचा पत्ता असेल तर होय करा. वरील टाकलेला ॲड्रेस ॲटोमॅटिकली खाली कॉपी होऊन जाईल. जर वेगळा असेल तर वेगळासुद्धा टाकू शकता आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. या पद्धतीने मी भरून घेतो, सेव्ह नेक्स्ट करतो. आता या ठिकाणी विचारलं आर यू शुअर, तर या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे येईल. तर ओके याला तुम्हाला करायचं. आता विचारलं बघा SSC इक्विव्हॅलंट एक्झाम इन फर्स्ट अटेम्प्ट, तुम्ही पहिल्याच प्रयत्नात माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालात का, यस पहिलेच प्रयत्न झाला.
नंतर डिटेल्स ऑफ SSC, तुमच्या माध्यमिक शाळेमध्ये 10वीचे डिटेल्स त्या ठिकाणी द्यायचं आहे. कोणतं बोर्ड होतं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड. स्कूल नेम, तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज होतं ते पर्सेंटेज निवडा. मार्क्स ऑब्टेन, तुम्हाला किती गुण पडले ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर विचारलं मॅक्झिमम मार्क्स, कितीपैकी गुण तुम्हाला पडले. समजा तुम्हाला 500पैकी 440 पडले तर असे टाका. समजा तुम्हाला 480 गुण पडले तर असे टाका. 550पैकी या पद्धतीने टाकायचे. डेट ऑफ पासिंग या ठिकाणी टाकून घ्यायचे. परत खाली यायचं आहे HSC एक्झाम डिटेल्स द्यायच्यात. नेम ऑफ द बोर्ड, परत बोर्डचं नाव निवडायचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे की कोणतं आहे. नंतर ज्युनियर कॉलेज नेम, तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. पर्सेंटेज ऑफ मार्क्स, गुणांची टक्केवारी वगैरे टाकायची. मार्क्स ऑब्टेन, तुम्हाला किती गुण पडलेत पहिल्यासारखंच टाका HSCला 12वीला. मॅक्झिमम मार्क्स कितीपैकी पडलेत ते टाका. समोर ॲटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज दाखवले जातील. डेट ऑफ पासिंग काय तुमचं ती डेटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायची. त्याच पद्धतीने तुमचं डिग्री एक्झामच्या डिटेल द्यायच्या पदवीच्या. तुम्ही 45% गुणांपेक्षा ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे का तर होय. नंतर मग एनी अदर किंवा एनी ग्रॅज्युएट डिग्री टाकायचे. तुम्ही कोणत्या विद्यापीठातून पास झाला त्या विद्यापीठाचं नाव, दिनांक टाकायचं आहे. पर्सेंटेज की CGPA की ग्रेड ते टाकायचं आहे. मार्क्स ऑब्टेन, तुम्हाला किती मार्क्स पडलेत ते टाका. मॅक्झिमम मार्क, जास्तीत जास्त गुण कितीपैकी पडलेत ते टाकायचे. आणि समोर ॲटोमॅटिकली तुमची टक्केवारी या ठिकाणी येऊन जाईल. जर तुम्ही या ठिकाणी नाही केलं तर तुम्ही पात्र होणार नाही, यू आर नॉट एलिजिबल दाखवेल. त्यामुळे या ठिकाणी ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स टाकून द्यायच्यात. परत खाली खाली आल्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी अदर क्वालिफिकेशन द्यायचं आहे. तुमचं या ठिकाणी विचारलं आहे इंग्रजी टंकलेंथ, तर इंग्लिश 30 टायपिंग झालेली आहे का तर होय करायचं आहे. मराठी 30 झाली आहे का तर होय करायचं. यस जर नो जर केलं तर यू आर नॉट एलिजिबल असं दाखवेल. या ठिकाणी तुम्ही पासआउट पाहिजे. नंतर खाली यायचं आहे तुम्ही मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालात का SSC तर होय. नंतर इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालात का 100पैकी अशा प्रकारे इथे त्या पद्धतीने निवडून घ्यायचं. तर यस, आपण 100पैकीच विषय घेऊन या ठिकाणी पास झालेलो आहोत तर यस करायचं आहे आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे. आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, फोटोग्राफ अपलोड करायचं होता येईल तोपर्यंत फाईड बॅकग्राऊंडचा फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड करायचा प्रयत्न करा. सिग्नेचर असेल तुम्ही 10वीची मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट या पद्धतीने तुम्हाला ते अपलोड करत घ्यायचं. क्लिक हिअर टू अपलोडवरती क्लिक करा. आता तुम्हाला 2 फोटो अपलोड करायचे. एक म्हणजे तुमचा लाईव्ह फोटो आणि दुसरा म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये किंवा तुमचा पासपोर्ट फोटो. तर सर्वप्रथम बघा, क्लिक हिअर टू कॅप्चर लाईव्ह फोटो यावरती क्लिक करायचं. फाईड बॅकग्राऊंड ठेवायचं आहे होता येईल तोपर्यंत तुमच्या फोटोचं. क्लिक हिअरवरती क्लिक करा. तुम्हाला परमिशन मागेल, या ठिकाणी अलावरती क्लिक करा आणि अशा पद्धतीने लाईव्ह फोटो तुम्हाला अपलोड करून घ्यायचं. नंतर अपलोड फोटोग्राफवरती क्लिक करा. परत तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे. दोन्हीसुद्धा अपलोड झाले आहेत का व्यवस्थित चेकआउट करायचं आहे. याला क्लोज करा. दोन्ही फोटोसुद्धा अपलोड झालेत. नंतर विचारलं आहे अपलोड युअर स्कॅन सिग्नेचर, तुमची सिग्नेचर अपलोड करायची. क्लिक हिअर टू अपलोड. नंतर त्याच पद्धतीने खाली मार्कशीट फॉर पासिंग SSC ऑर इक्वॅलंट, तुमची 10वीची मार्कशीट अपलोड करायची. नंतर त्याच पद्धतीने SSCचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं या ठिकाणी. नंतर खाली आल्यानंतर आपण पहिल्याच प्रयत्नात SSC उत्तीर्ण झाला, परत या ठिकाणी तुम्ही मार्कशीट अपलोड करू शकता किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. परत क्लिक हिअर टू वरती क्लिक करा आणि या ठिकाणी अपलोड करून घ्या. नंतर खाली यायचं अपलोड युअर HSC मार्कशीट, आपण स्कॅन केलेले 12वीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे. 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नंतर आपण पहिल्याच प्रयत्नात पदवी प्रमाणपत्र अपलोड करा या ठिकाणी तुमचे, त्यावरती क्लिक करायचं पदवी प्रमाणपत्र. नंतर खाली विचारलं आपण पहिल्याच प्रयत्नात पदवी उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी पदवी उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करायचे. नंतर या ठिकाणी बघू शकता डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचे. क्लिक हिअर टू अपलोड करून परत डिग्री सर्टिफिकेट. नंतर या ठिकाणी तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट, तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट अशा पद्धतीने अपलोड. नंतर नॉन क्रिमिनल लहान कुटुंब प्रमाणपत्र दिलं आहे. क्लिक हिअरवरती क्लिक करा. हे तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, राहणार कुठले, मी, तुमचं कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे, तुम्हाला अपत्य किती आहे, त्या मुलांची संख्या टाकायची, ठिकाण टाका, दिनांक टाका, सही करा. बेसिक आहे, एवढं भरायचं आहे आणि याचा फोटो काढून डायरेक्ट अपलोड करून द्यायचा आहे लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रामध्ये. नंतर मराठी 30चं या ठिकाणी अपलोड करायचं आहे. इंग्लिश 30 अपलोड करायचं आहे. पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला
अपलोड करत घ्यायचे. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेत का एकदा स्क्रोल डाऊन करून चेक करून घेतो. तर मी सर्व डॉक्युमेंट चेक करून घेतो. सर्व अपलोड झाले. आता या ठिकाणी तुम्हाला खाली कन्सर्ट आले, त्या कन्सर्टला तुम्हाला टिक करून घ्यायचं. डिक्लेरेशन दिलं, या बॉक्सला तुम्हाला टिक करायचं. सर्व डिक्लेरेशन टिक करत घ्यायचं. व्यवस्थित रीड करा आणि सर्व डिक्लेरेशन या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेप्ट करून घ्यायचं. ॲग्रीवरती क्लिक करा आणि खाली या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड दिला, हा कॅप्चा कोड टाकायचा आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे. या प्रिव्ह्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. सर्व इन्फॉर्मेशन चेकआउट करून घ्या. व्यवस्थित आहे का, बरोबर आहे का, कुठे चुकली असेल तर अजूनही तुम्ही या ठिकाणी दुरुस्ती करू शकता. खाली यायचं आहे आणि ओके ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. बॅकला जाऊन दुरुस्त करू शकता. बरोबर असेल तर सबमिट करा. तर बरोबर आहे, मी सबमिट करतो. क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, QR कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. मी QRने पेमेंट करू शकतो. हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि तुम्हाला हे पेमेंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं फॉर्म हा भरणं झालेला आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.